दोन मुले आणि सतत भांडतात, मग ते भाऊ असो किंवा बहीण भाऊ असो किंवा बहिणी बहिणी असो, सारखे भांडतात, हे सर्वांच्याच घरी असते. आपल्याला असं वाटते आपल्या मुलामध्ये वयाचा फरक कमी असल्यामुळे भांडतात, पण तसं काही नाही. 5 वर्षाचा 7 वर्षाचा फरक असला तरी दोन बहीण भावामध्ये भांडणं होतात. सर्वांच्या घरी असेच आहे. बहीण भावाभावामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भांडणं असतात, कारण ते दोघेही लहान असतात, दोघांनाही समजत नाही. जर दोन्ही मुलं एकाच गोष्टीसाठी भांडणं करत असतील तर आपण अशा वेळी ती वस्तू काढून घ्यायची आणि त्यांना सांगायचं, तुम्ही डिसिजन घ्या, ही वस्तू आधी कोण वापरणार आणि नंतर कोण वापरणार. असं म्हणा थोडा वेळ तू वापर, नंतर मन थोडा वेळ मी वापरतो, असं समजून घ्या. सुरुवातीला काही समजणार नाही, दोघंही रडणार, मला पाहिजे, कुणी समजून घेणार नाही. पण ही गोष्ट 4-5 वेळा झाला त्यांना लक्षात येईल की काय डिसिजन घ्यायचा ते. त्यांना आपण सांगायचंय कसं वागायचंय, काय करायचंय, कोणी कमीपणा घ्यायचंय, कोणी समजून घ्यायचंय. समजून नेहमी मोठा मुलगा किंवा मुलगी घेते, पण असं करायचं नाही. आपण लहान मुलाला सुद्धा सांगायचं, तू समजून घ्यायचं, तू कमीपणा घ्यायचा. शक्यतो टॉईज दोघांनाही सेम घ्या. ते हट्ट करतील, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, पण शक्यतो सेम घ्या. कारण घरी आल्यावरती एकाच टॉयसाठी परत ती दोघं भांडणं करतात. त्यामुळे वस्तू असेल किंवा खेळणी असेल किंवा एखादी खाण्याची गोष्ट असेल ती सेमच घ्या, जेणेकरून तुमची चिडचिड होणार नाही आणि त्यांची भांडणं होणार नाही. खेळणी किंवा वस्तू जास्त महाग नाही, स्वस्त घ्या, म्हणजे दोघांना घेणं आपल्याला परवडेल. लहान आहे तोपर्यंत त्यांचे सगळे लाड पूर्ण करा, सगळे हौस पूर्ण करा, सगळे खेळणी त्यांना खेळायला द्या किंवा वस्तू विकत घ्या. पण 4 वर्षानंतर त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी नाही म्हणायला शिका, म्हणजे त्यांच्या सहनशक्ती वाढेल. थोडे रडतील, पण त्यांना समजेल की आपल्याला थोडं थांबावं लागेल. आपण ज्यावेळी मुलांना बाहेर घेऊन जातो त्यावेळी त्यांना प्रत्येक वस्तू, प्रत्येक खेळणी पाहिजे असते आणि आपण ती प्रत्येक गोष्ट त्यांना देऊ शकत नाही. त्याच्यामुळे नाही म्हणायला शिका आणि त्यांनाही मग या गोष्टीची सवय होईल की प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही. यासाठी तुम्ही त्यांना घरीच सांगा, बाहेर गेल्यावर कोणतीही वस्तू, खेळणी काही मागायचं नाही. जर तू मागणार असेल तर तू घरात राहा, आम्ही 1 तासामध्ये परत येतो. अशा वेळी मुलं हट्ट करतात, रडतात, नाही आम्हाला यायचं आहे, आम्ही काही मागणार नाही. पण तरीही ते बाहेर गेल्यावर मागतात. ठीक आहे, 1दा 2दा 3दा होईल, पण 4-5 वेळा आपल्याला हे करायचं आहे. मग 4-5 वेळा तेही समजून जातात. थोडासा बदल हळूहळू होतो. मुलं बाहेर गेल्यावरही भांडणं करतात, अगदी छोट्या गोष्टीसाठीही भांडणं करतात, खेळणीसाठी, खाण्याच्या वस्तूसाठी. त्यासाठी जो भांडणं करतो त्याला सांगायचं, मी नेक्स्ट टाईम तुला बाहेर आणणार नाही, मी तुला एकट्याला घरी ठेवणार, तू मोठा झाला आहे, तू घरी TV बघायचा आणि झोपायचं. आणि असं सांगितल्यावरती मग मुलं म्हणतात, नाही मी असं काही करणार नाही. त्यांना हे प्रत्येक वेळी सांगायचं, म्हणजे ते बाहेर गेल्यावरती विचित्र वागणार नाही. तुमच्या मुलांना अजून ॲक्टिव्ह कसं बनवायचं किंवा त्यांच्याकडून कामे कशी करून घ्यायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.